नमस्कार. आजच्या या पावन आषाढी एकादशी निमित्त आयोजित गायडेड मेडिटेशनमध्ये तुमचे स्वागत आहे. आषाढी एकादशी म्हणजे केवळ एक सण नाही, तर आपल्या धावपळीच्या आयुष्यात मनाला थांबून अंतर्मनातील पांडुरंगाशी जोडले जाण्याची एक सुंदर संधी आहे. चला तर मग सुरुवात करूया. पाठीचा कणा सरळ ठेवून अत्यंत आरामात बसा. खांदे सैल सोडा आणि शरीराला पूर्णपणे रिलॅक्स सोडा. तुमचे दोन्ही तळहात मांडीवर आकाशाच्या दिशेने उघडे ठेवा. आता हळूवारपणे आपले डोळे बंद करा. आता एक मोठा दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. श्वासासोबत तुमच्या मनातील सर्व चिंता, विचारांची गर्दी आणि थकवा बाहेर सोडून द्या. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडताना स्वतःला सांगा, माझे मन आता पूर्णपणे शांत होत आहे. आता मी जे काही सांगेल ते व्हिज्युअलाइज करायचं आहे. कल्पना करा की तुम्ही पवित्र चंद्रभागेच्या तीरावर उभे आहात. पहाटेची वेळ आहे. थंड आल्हाददायक वारा वाहत आहे. वातावरणात तुळशीचा आणि अत्तराचा मंद सुवास पसरला आहे. दूरवरून ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल या नामाचा गोड गजर ऐकू येत आहे. तुम्ही अगदी शांतपणे चालत श्री विठ्ठलाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आहात. गाभाऱ्यात समोर विटेवर उभी असलेली, कटेवर हात ठेवलेली श्री विठ्ठलाची मूर्ती पहा. त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे आणि चेहऱ्यावर एक अथांग, निस्वार्थ, वात्सल्याने भरलेले मंद हास्य आहे. विठ्ठलाच्या त्या शांत डोळ्याकडे पाहत राहा. तुम्हाला जाणवेल की त्यांच्या त्या दृष्टीत तुमच्यासाठी फक्त आणि फक्त अथांग प्रेम, शांती आणि स्वीकार आहे. तुमच्या मनातील सर्व ओझे, सर्व प्रश्न या तेजस्वी रूपासमोर विरघळून जात आहेत. तुमचे हृदय आता एका अद्भुत भक्तिमय प्रकाशाने भरून गेले आहे. विठ्ठलाच्या या पावन सानिध्यात माझे मागून वाग, हे संकल्प तुमच्या मनात म्हणा. माझे मन आता विठ्ठलाच्या भक्तीने आणि अथांग शांतीने भरलेले आहे. मी आयुष्यातले सर्व चिंता, ताणतणाव पांडुरंगाच्या चरणी अर्पण करत आहे. माझ्या हृदयात प्रत्येकासाठी प्रेम, दया आणि क्षमाशीलता आहे. मी विठ्ठलाच्या नामात आनंद आणि समाधान अनुभवत आहे. या प्रत्येक संकल्पासोबत तुमच्या मनातील सर्व अस्वस्थता दूर होऊन एक नवीन चैतन्य निर्माण होत आहे. हे अनुभवा.
आता एक मोठा दीर्घ श्वास आत घ्या आणि समाधानाने श्वास बाहेर सोडा. आता हळूहळू तुमच्या शरीराची आणि मनातील या भक्तिमय शांतीची जाणीव करून घ्या. हातापायाची बोटे हळूवारपणे हलवा. चेहऱ्यावर एक सुंदर प्रसन्न हास्य आणा. आपले दोन्ही तळहात आपल्या डोळ्यांवर ठेवा आणि याच आंतरिक समाधानाने हळूच आपले डोळे उघडा. जय हरी विठ्ठल. पांडुरंगाची कृपा तुमच्यावर कायम राहो. सर्व साधकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. मनाला मिळणारी ही शांतता आणि आंतरिक आनंद दररोज अनुभवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तुमचा आजचा दिवस अत्यंत प्रसन्न आणि आनंदी जाओ.